बोल 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 ठीक आहे झालं. तुझी काय फरमाईश? पेट पूजा अच्छा. कुठे चांगला नाश्ता होईल तिथेच चला पहिले. शेट आहेत ते मनाच्या अपोजिट आम्हाला घेऊन चाललेत. मनाच्या अपोजिट आहे ना रे पिल्लांनो. कुठे जायचं बच्चे पहिले तुला? मला खेळायला. तर काहीच बघू कुठे चाललोय काय चाललोय काय माहित नाही. शेट आज भरपूर दिवसांनी घरी आहेत त्यामुळं थोडंसं त्यांना वाटलं काहीतरी की बाबा कुठेतरी घेऊन जावं नाहीतर आपल्यावर पिट्टा निघेल म्हणून आम्हाला चाललेत कुठेतरी घेऊन. आता माहित नाही काय ब्लॉग असेल काय नाही ते पण जसं असेल काही असेल ते आम्ही नक्कीच दाखवायचा प्रयत्न करू. काय पिल्लू झोप लगेच आत्ताच उठला ना. काय म्हणतो दक्ष मग तू या सगळ्यावरती? झोप मग. म्हणजे काय बोलायचंय तुला? काय बोलायचंय का? डॅडांनी सुट्टी अशीच बोगस घालवली त्याबद्दल नाही घालवली का? हा मग बोलायचंय बोल मग. मी सुट्टी घालवली तर त्यांना पनिशमेंट भेटणार पुन्हा मुलगा. तर गाईच सगळं काही उरकून सर ना मी हारचं सांग. तर गाईच सगळं काही उरकून शेट खायला बसलेली ओके मध्ये थोडीशी झोप आली होती. तर गाईच पिल्लांना भूक लागली होती तर मग म्हटलं काय करावं. हे म्हटलं की डायरेक्ट जेवूयाच पण त्यांना काय दम निघत नव्हता पोरांना. मग आम्ही आलो आता मॅकडॉनल्ड्सला. कुठे आलोय? कुठे काय खाणार आहे? हर्षू काय खाणार आहे? काय खाणार आहे? डन करा. सेट डन. हे ऑर्डर देत होते. ऑर्डर देऊन झाल्यानंतर आले मग खाऊन वगैरे घेतला आम्ही. खाल्ल्यानंतर मुलांचं थोडंसं बाहेर त्यांचं चालू होतं की आम्हाला यांच्यासोबत फोटो काढायचा आहे. सो फोटोशूट केलं दक्ष आणि हर्ष याच्यासोबत आणि फोटोशूट झाल्यावर आम्ही थेट निघालो पुढे. बघा तुम्ही कुठे गेलो आम्ही ते. हॅलो बेटा. नाव आय एम गोइंग टू मॉल. जेवली का? येस आय एम ईटिंग नाउ बर्गर. You are eating something? No. Why? No. घर पे खाना नहीं है. क्यों नहीं है घर पे खाना? तो बाहर जाके कुछ खा के आओ. बाहर जाके पैसे नहीं है. जरा त्याचा कॉल बघू दे मला. कौन सा पिज्जा खाया तूने? मैंने चिकन तंदूरी. ओके ओके. आता जोडीला जायचं का? जोडीला इथे त्या दोघांना गाडीमध्ये बोर होत होतं दक्षिण हर्षला. सो दक्षने मला कॉल केला होता. आम्ही कॉलवर बोलत होता आणि हर्षने डॅडाला कॉल केला होता. सो आम्ही कॉलवर बोलत होते. तर तुम्ही बघितलंच असेल कॉलवर कसे बोललो टाईमपास करत चाललो होतं. पण झुडिओला न जाता आम्ही स्ट्रेट गेलो त्यांना गेम झोनमध्ये घेऊन. तो बघा पुढे तुम्ही हा जो न्यू मॉल झालेला आहे तिकडे यांनी नेलं होतं यांना. खूप गर्दी होती आणि संडे असल्यामुळे की विचारूच नका. पार्किंगलाच खूप वेळ गेला आम्हाला गाडी पार्क करण्यासाठी. आणि मग आम्ही गेलो त्या मॉलमध्ये. किती नवीनच मॉल झालेला आहे. खूप छान असा मॉल आहे. काहीतरी हिंजवडी ब्रिजच्या तिथेच आहे. भारी मॉल होता. बाहेरूनच बघा किती मस्त वाटतो आहे बघण्यासाठी. आणि हा आहे फाउंटन. खूप छान होतं मॉल. आतमध्ये अजून तरी तर बनतो आहे मॉल. रेडी होत आहे. जेवढं इकडे बॅक साईडला रेडी होत आहे. आत्ता जो रेडी झाला आहे त्याची आमची पार्किंगच किती कोणत्या फ्लोअर ABCD थ्रू आमची पार्किंग होती जे फ्लोअरवरती म्हटलं तुम्ही काउंट करा ABCDEFG जे फ्लोअरवरती आमची पार्किंग होती. म्हटल्यावर किती मोठा मॉल असेल हा. आणि त्याच्यानंतर मॉल हे होतं गेमिंग झोन वगैरे. आम्ही तिथे आतमध्ये एंटर झालो पण पार्किंगला बराच वेळ गेला पार्क करण्यासाठी गाडी.
आणि मग तिथून एंटर झालो ते आम्ही डायरेक्टली मॉलमध्ये. हे या पार्किंग जे फ्लोअरमध्ये होते आमची पार्किंग. आणि पार्किंगची व्हिडिओ काढण्यामागचं कारण लास्ट टाईम आम्ही गाडी पार्क केली पण कुठल्या फ्लोअरला पार्क केली ते आम्ही काय बघितलंच नाही. मॉलच्या गडबडीत जाण्यासाठी मागे पण एकदा गेलो होतो तेव्हासाठी मी व्हिडिओ काढला की कुठे लावली आहे गाडी, ते आपल्याला लगेच पटकन क्लिक हवं. मग आम्हाला पटकन क्लिक झालं. पोरांना खेळण्यासाठी आम्ही आलोय मॉलमध्ये. त्यांची खूप इच्छा होती की कुठेतरी घेऊन चला, तर थेट आलो आम्ही मॉलमध्ये. तर बघा तुम्ही कसं होते काय ते. आता व्हिडिओ काढण्यामागचं कारण की एवढं मोठं पार्किंग आहे की 4-5 फ्लोअर आहे. तर लास्ट टाईम आम्ही गाडी कुठे लावली तिथे कळत नव्हता, त्यामुळे व्हिडिओ काढते ही गाडी कुठे लावली आहे कळेल तरी त्यासाठी. तर बघा पुढे गेम झोनमध्ये कसे गेम्स वगैरे खेळतात मुलं. आजचा दिवस संडे कसा जातोय आमचा, सो कंटिन्यू करा. मॉलमध्ये फुल गर्दी आहे. मॉलमध्ये गेल्यावर सगळं बाजूला राहतं. ह्यांचं फक्त डिरेक्ट दोघांचं गेम झोनमध्ये चला, बाकी काही नको आम्हाला. मग सगळं सोडून आम्ही त्यांना टाईम झोनमध्ये गेम्स असतात तिथे घेऊन गेलो. खेळता तर येत नाही कारण खूप मोठ्या मुलांच्या गेम्स असतात. मग पैसे भरल्यासारखे त्यांना आम्ही दोघं पण थोडे पार्टिसिपेट करतो त्यांच्यामध्ये. तर तुम्ही पुढे बघा कारण की त्यांना पण एन्जॉय झाला पाहिजे आणि पैसे वेस्ट नाही गेले पाहिजे, तसे आम्ही त्यांना खेळायला लावतो. बघा तुम्ही पुढे. ह्याला झाले की काय करू आणि काय नाही. हर्षू इतका छोटा पण त्याला असं वाटतं मी ही गेम खेळू की ती गेम खेळू, पण त्याला येत नसताना पण तो सगळ्या ह्याच्यावरती जाऊन आपलं ट्राय करत होता की काय करेल काय नाही. आणि इकडे डॅडा आणि दक्षला गेम सांगत होते अशी खेळ तशी खेळ, पण हर्षला लावून नव्हती दिली. त्याला जस्ट म्हटले ते तू बस, हा पाणी येते असं करत तो त्यांच्या शेजारी बसला. आणि पाणी काही येत नव्हतं पण तो बघत होता यांचं पाणी येते माझं काही येत नाही. लाईक दक्षसाठी लावली होती गेम कारण हर्षला बिलकुल खेळता येणार नाही. हर्षसाठी हर्षच्या गेम्स खेळायला लावल्या हर्षला. त्याच्या एजच्या ज्या गेम होत्या ते त्याला खेळू दिला, असं नाही की त्याला खेळू दिलं नाही. हे दक्षच्या एजच्या पण नव्हत्या पण दक्षला खेळायची खूप इच्छा होती. मग दक्षला बोललं की डॅडान तू खेळ म्हणजे कसं. आणि ही गेम होती की चॉकलेट पकडायचे, चॉकलेट घ्यायचे. हे पण त्यांना गेम येत होती पण त्यांची इच्छा होती मम्मा खेळणार. मग ते चॉकलेट घ्यायचे होते उचलून, जेवढे काही कलेक्ट होतील ते तिथे ठेवायचे. मग ते पुश होणार, जेवढे खाली पडतील ते दोघं काढत होते. चॉकलेट किती खाली पडतात पण एवढे नाही पडले नॉर्मली, शेवटी त्या गेम्स आहेत. आणि जेवढे पडले ते तेवढे कलेक्ट करत होते दोघंजणं. त्यांची अशी इच्छा होती की ज्या गेम्स आहेत ना त्या पण खेळा. मग त्या आम्हाला करावं लागायच्या. त्यांच्या इथं होत्या त्या त्यांना खेळू देत होतो आम्ही. इथे असं होतं की बाईक रेसची गेम होती, त्याला काही येत नव्हती पण शेजारी डॅडा आणि दक्ष हॉर्सची रेसिंगची गेम खेळत होते. तर त्याला म्हटलं की बाईक रेसिंग तर हा दादा असं बाईक रेसिंग करण्यासाठी पूर्ण डाऊन करत होता. तर त्याला असं वाटलं की बाईक पडणार, तर तो मला म्हटलं की मला उतरव इथून मी पडेल म्हणून. ही यांची गेम स्टार्ट होणार आहे आता रेसिंगची. दक्षला फार आवडतं पण काय होतं घोड्यावरती वजन जास्त असलं तरच घोडा हलतो आणि तरच ती गेम चालते. दक्षचं वजन इतकं नसल्यामुळे तिथल्या माणसाने ह्यांना बसायला सांगितलं की तुमच्या वजनाने तो घोडा हे होईल. त्यामुळे ती शेजारची मुलगी पण असं करते पण तिला पण जमत होतं. मागून तिचे वडील का कोणतरी होतं ते प्रेस करत होते घोडाला, तेव्हा ते रेसिंगचं स्टार्ट होतं. सो दक्षला आवडतात गेम झोनमध्ये गेल्यामुळे त्या थोडंफार मुलांसाठी चेंजेस म्हणून मी नेलं होतं त्यांना की जाऊ देत बोर झाले वगैरे. मग अशा प्रकारे ते खेळत होते. खूप छान एन्जॉय केला त्यांनी, भरपूर गेम्स वगैरे खेळल्या. आणि यांचं झाल्यानंतर हर्ष पण म्हटलं मला इकडे बसायचं वगैरे. थोडासा आपण पण मुलांना टाईम दिला पाहिजे आणि मी देते तो मुलांना टाईम. आत्ता नाही त्यांना टाईम दिला तर नंतर काही त्यांच्या टाईममध्ये ते मोठे झाले की ते त्यांच्या असतातच बिझी, पण आत्ता हे मुलांसाठीच आपण टाईम दिला पाहिजे. आणि ह्यानंतर गेम झाल्यानंतर दक्षला म्हटलं की तू हर्षच्या म्हटलं तू दक्षच्या मागे बस, मग त्यालाही मजा वाटेल की मी ही गेम खेळते काहीतरी. गेम स्टार्ट नव्हती पण लाईक जस्ट त्याला आवडावं, त्याला हे करावं म्हणून मी बसवलं होतं. मग इकडे केली हर्षने आणि डॅडांनी बाईक रेसिंगची गेम स्टार्ट, कारण हर्षला पण पाहिजे होती बाईक रेसिंग. काय ते गेम तर बाजूला डॅडांनाच सगळ्या गेम कराव्या लागत होत्या कारण त्यांना त्याच गेम पाहिजे होत्या की ज्या मोठ्या मुलांच्या आहेत आणि त्याच खेळायच्या म्हणत होते. मुलांचं कसं असतं माहिती असेलच तुम्हाला. हर्षला फार मज्जा येत होती बाईक रेसिंग करताना, फुल हॅपीली हसत वगैरे तो गेम एन्जॉय करत होता ती. आणि झाल्यानंतर त्याचे एक्सप्रेशन बघा त्यांनी कसे दिलेत गेम विन झाल्यानंतर. त्याला फार आवडतं, म्हणजे तो लाईक एवढा यायचा आहे पण तो मोठ्यांसारखं करायला बघतो. लाईक की मला हे येणारच, मी हे करणारच. येतं नसतं पण त्याच्यात ती पॉझिटिव्हिटी आहे की मी हे करणारच असं त्याचं आहे. आणि घरात पण असताना तो तसंच करतो की मला हे जमणार, आपण कितीही नाही म्हटलं तरी मी करणारच. मग मी नाही हा शब्द त्याला म्हणतच नाही, कर तुला करायचं, नाही आलं तर नाही. पसारा पण असंच असतो, मी करतो, मी हे करतो, मी ते करतो असं असतं त्याचं. आता गेम खेळत आहे, दक्ष बाजूला उभा होता, त्याला म्हटलं थांब त्याला पण एक चान्स दे. सो
बघा तुम्ही पुढे त्याचा हॅपी फेस कसा आहे गेम झाल्यानंतर. तो दिवस त्यांच्यासाठी खूप आनंदाचा गेला होता, कारण त्यांना आम्ही गेलो होतो तिथे घेऊन, त्यामुळे खूप हॅप्पी होते त्या दिवशी ते. पूर्ण म्हणजे खूप हॅप्पी होते. विन झाले. आता त्याचं फेसिंग बघा तुम्ही. संडे असल्यामुळे तिथे खूप गर्दी होती आणि सगळ्या पॅरेंट्स आपापल्या मुलांना घेऊन आले होते आणि जे ते आपल्या पद्धतीने एन्जॉय करत होतं. इथे हर्षूची राईड्स होते, कारण ही हर्षूची गेम होती. आणि दक्षला बळत बसवलं होतं, कारण की कार्ड पे केलं होतं तिथं ऑलरेडी. असं नव्हतं की एक कार्ड पे केल्यावरती एकच घोडा चालणार, असं नाही. एक कार्ड पे केल्यावर 3ही घोडे चालणार. तर कशाला वेस्ट करायला. त्याला म्हटलं बस तो म्हटलं किती बोर होतो वगैरे, तरी म्हटलं बस यार दक्ष कशाला वेस्ट करतो. असं बसले ते दोघं वगैरे. आणि प्रत्येक पॅरेंट्स पण एन्जॉय करत होते आणि मुलंही एन्जॉय करत होती, म्हणजे की तिनं लाईफमध्ये स्वतःला पण टाईम देत जावा आणि मुलांनाही तितकाच टाईम देत जावा. आणि इकडे पण पाण्याची गेम होती. इकडे पण ते बोलले की चला आपण सगळेच खेळूया ही गेम. मग मी बसलो सगळे, पण व्हिडिओ कोणाला काढता आला नाही. मी बसल्यानंतर कोण व्हिडिओ काढणार. सो ती चारही आम्ही ही गेम पण खेळलो आम्ही चौघंजणं पण. आणि ही गेम अशी होती की आपल्याला ते 10 रिंग आहे ना, 10 रिंगमधनं फायरिंग त्या डकच्या आतमध्ये गळ्यामध्ये गेल्या पाहिजे. फायरिंग गळ्यामध्ये गेला की आपल्याला समोर ज्या काही वस्तू दिल्या त्यापैकी कुठलीही वस्तू फ्री देणार होते, ते गिफ्ट देणार होते. तर यांनी लास्ट टाईम आम्ही गेलो तेव्हा ना घातल्या होत्या 5च्या फायरिंग, आम्हाला गिफ्ट पण भेटलं होतं. तेव्हा मी ब्लॉग नव्हता केला, पण आत्ता पण असं झालं की त्यांनी 10 पैकी 6 रिंग त्यामध्ये घातला आणि आम्हाला ते गिफ्ट भेटलं. दक्षच्या आवडीचं आम्ही घेतलं, रॉकेट का काहीतरी, हां रॉकेट घेतलं. तर फायरिंग डकच्या गळ्यामध्ये गेल्यानंतर गिफ्ट भेटलं आणि दक्ष पण हॅप्पी झाला खूप. आणि बघा दक्षने काय घेतलं ते आता. इथे पण गेम होती काहीतरी, कारमध्ये बसून व्हिडिओ गेम होती. तर दक्षच्या हातात जे रॉकेट आहे ना ते आत्ताची डकची गेम खेळली ना, त्यामध्ये दक्षने ते रॉकेट घेतलं गिफ्ट म्हणून. त्याला ते आवडलं, त्याला म्हटलं घे, पिलो टाईप आहे थोडंसं. मग त्याने बघा हे हातात आहे ते त्याने घेतलं. आणि इकडे होती बॉलची गेम, जेणेकरून वरतून खूप सारे बॉल पडणार आणि ते आपण त्यामध्ये टाकायचे त्या हॉलमध्ये. जेवढे पटापट टाकेल तेवढे पॉईंट कलेक्ट होणार तुमचे. असा हा तो गेम होता. पण दोघांनाही खेळण्याचा चान्स दिला, कारण हर्ष पण खेळू शकत होता. बघा बॉल कसे पडतात ते, त्यांना काय करू ते सुचत नव्हतं. पण मी सांगत होते इकडे पटापट बॉल टाका. असे 2 का 3 टाइम्स त्यांना दिले चान्स गेममध्ये आणि विन झाले. त्यांचे पॉईंटही दाखवते तुम्हाला मी पुढे.
इथे ही गेम पण दोघांना खेळायची होती. मग दोघांच्या शेजारी आम्ही बसलो आणि गेम स्टार्ट केली. खेळता तर काही येत नाही, पण काय आम्हाला खेळायचंच. मग काय त्यांच्या पुढे बोलणार, आणल्यासारखं तर खेळावंच लागतं. आणि ज्या गेम आम्ही खेळा म्हणायचो ते बिलकुल खेळणार नाही. इकडच्या असल्याच गेम खेळायच्या, कारण ज्या मोबाईलवर त्यांनी बघितलेल्या असतात त्यामुळे ते इकडचेच. आणि ही गेम आता स्टार्ट होणार होती. स्टार्टचं बटन दाबून आम्ही रेडी स्टेडी गोमध्ये थांबलो होतो की कधी स्टार्ट होते. आणि ही व्हिडिओ आम्ही एका मुलाला काढायला दिली होती की जेणेकरून आम्ही चौघं ॲट अ टाईम एका व्हिडिओमध्ये दिसावं त्यासाठी. सो तो पण पटकन हो म्हटला आणि काढलं. त्याला थँक्यू सो मच की त्याने आमचा व्हिडिओ काढला. आणि छान होता तो पण बॉय, म्हणजे लहान मुलगाच होता पण त्याने व्हिडिओ काढला. आणि गेम स्टार्ट झाली. आणि अशा प्रकारे गेमचं कुठलं गेम मलाही नव्हतं माहिती की काय प्रेस करायचं, तेव्हा ते मला सांगत होते की असं असं करा वगैरे हे ते. अशा प्रकारे आम्ही गेम खेळल्या. सगळ्या गेम खेळल्या. पुढे त्यांना अजून 2-3 गेम खेळवल्या आणि त्यानंतर आम्ही जे एक्झिट झालो मॉलमधनं. बघा तुम्ही पुढे कसं अशा प्रकारे सगळ्या गेम्स खेळून आम्ही एक्झिट झालो मॉलमधनं. जात असताना मी खाली आले आणि दक्ष वरतीच राहिला. सो त्याला घ्यायला मी परत रिटर्न त्या स्टेपने वरती गेले आणि त्याला घेऊन आले. आणि मग आम्ही एक्झिट झालो पार्किंगमधनं. त्यानंतर मग आम्ही ऑन द वे टू लोणावळा. तर कसा वाटला ब्लॉग आमचा आणि आम्ही कसा एन्जॉय केला, आवडला का तुम्हाला ब्लॉग? तर आवडला असेल तर नक्की कमेंट करा, लाईक शेअर जरूर करा. आणि कोणी नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब टू अवर चॅनल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग द व्हिडिओज. आणि तुम्हाला आमचे व्हिडिओज आवडत असतील तर मला नक्की कमेंटमध्ये कमेंट सांगा. तर त्यासाठी मी तुम्हाला नवीन नवीन अपडेट देतच राहत राहील, म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ अपडेट करत राहील जे तुम्हाला जर तुम्हाला बघायला आवडत असेल तर. सो प्लीज थँक्यू सो मच वन्स अगेन, थँक्यू. आणि आता आम्ही निघालो ऑन द वे टू लोणावळा. आणि तुम्ही पुढे बघू शकता सनसेट इतका छान आला होता, खूप छान असं दिसत होतं समोरून. बघा किती भारी दिसतोय ना. सो थँक्यू सो